नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लग्नातील वरण, जे की सर्वांच्याच आवडीचे असते, तेही अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी तूर डाळ घेतलेले, 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, लाल तिखट, जिरे, मोहरी, मीठ, जिरे पावडर, हळदी पावडर, कढीपत्ता, 1 कांदा बारीक छान कट करून घेतलेला आहे, अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे, लाल सुक्या मिरच्या, धने पावडर, सांबार मसाला, 7-8 हिरवी मिरची, कोथिंबीर, सुकं खोबरं, खडे मसाले. सर्वप्रथम गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. मी ह्या ठिकाणी 1 वाटी डाळ शिजण्यासाठी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. ते पाणी पुरेसं होतं. 1 छोटा चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. हळद आणि मिठामुळे वरणाला चव छान येते. 1 चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे. ते वरण शिजतानाच टाकून घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. मी ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. डाळ टाकल्यानंतर कुकरचे झाकण लावून आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. डाळ छान शिजल्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 4 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. त्यानंतर 1 चमचाभर जिरे आणि खडे मसाले टाकून घेणार आहे. खडे मसाले टाकतेवेळेस गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे, जेणेकरून मसाले करपले जाऊ नये. त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवूनच खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर लाल सुक्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. लगेच त्यामध्ये बारीक छान कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लगेच बघू शकता कांदा किती छान परतलेला आहे. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये लगेच आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. हिरवी मिरची छान तेलात परतून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. हे वरण चवीला खूपच छान असं लागतं. हे सर्व साहित्य छान असं परतलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये लगेच आता ठेचून घेतलेलं अद्रक आणि लसूण टाकून घेणार आहोत. लसूण छान असा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा वास येऊ नये आणि तो कच्चाही राहू नये. अशा पद्धतीने छान असा परतून घ्यायचा आहे. या सर्व साहित्याचा कलर छान असा चेंज झालेला आहे. कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये लगेच आपण सुकं खोबरं टाकून घेणार आहोत. खोबरंही छान आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. खोबरं लवकर परतलं जातं, त्यामुळे खोबरं हे शेवटी टाकून घेतलेलं आहे. सतत हलवून छान हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. कुठेही कार्यक्रमात किंवा लग्नात गेल्यानंतर अशा पद्धतीचे वरण भात सर्वांनाच आवडते. त्यामुळे घरी एकदा अशा पद्धतीने वरण नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण लगेच त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत. टोमॅटोची प्युरी छान अशी परतून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत ही टोमॅटोची प्युरी परतून घ्यायची आहे. टोमॅटोची प्युरी परतायला वेळ लागत नाही, त्यामुळे ती शेवटला टाकून घेतलेली आहे. छान असं त्याला तेल सुटत आहे, तुम्ही बघू शकता. आपल्या सर्व साहित्याला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता टोमॅटोची प्युरी पण व्यवस्थित परतलेली आहे तेलामध्ये. हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी ह्या ठिकाणी 2 चमचे धने पावडर यूज केलेला आहे. छोटा चमचा यूज केलेला आहे, त्यामुळे 2 चमचे धने पावडर यूज केलेला आहे. त्यानंतर 1.5 चमचा जिरे पावडर यूज केलेला आहे. जिरे पावडर त्यामुळे वरणाची चव छान लागते. 2 चमचे सांबार मसाला टाकून घेतलेला आहे. हे परत आपल्याला हलवून छान असं परतून घ्यायचं आहे. परत त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. लाल तिखट आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत, जेणेकरून ते करपलं जाऊ नये आणि व्यवस्थित परतलं जावं. त्यामुळे लाल तिखट शेवटी टाकून घेणार आहे मी. या सर्व साहित्याचा रंग तुम्ही बघू शकता किती छान चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण लगेच त्यामध्ये 3 चमचे लाल तिखट टाकून घेणार आहोत. छोटा चमचा असल्यामुळे मी 3 चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर छान असं हलवून आपल्याला परतून घ्यायचं आहे. याला पण तेल सुटू द्यायचं आहे छान असं. गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. फास्ट केल्यानंतर सर्व मसाले करपले जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला शिजवून घेतलेली डाळ त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे. डाळ टाकतेवेळेस ती एक साईडनेच टाकायची आहे, जेणेकरून त्यावरती छान अशी तर्री येते. म्हणून मी एक साईडनेच डाळ टाकून घेते. तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा.
शिजवलेली डाळ त्यामध्ये टाकल्यानंतर जास्त हलवून घ्यायचं नाही, थोडंसं हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता त्यावरती किती छान अशी तर्री आलेली आहे। सतत हलवल्यामुळे ते वरण व्यवस्थित होत नाही। त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता। मी 1च ग्लास टाकून घेतलेला आहे, कारण इतकं वरण पुरेसं होतं आणि हे वरण शहाजिरा राईससोबत खूप सुंदर लागतं। त्यानंतर वरतून थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे। या वरणाला आता आपल्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे। जास्त वेळ हे वरण उकळू द्यायचं नाही आहे, एकच उकळी ह्याला छान अशी काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपलं किती छान लग्नातील वरण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। आपले वरण तयार झालेले आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।